नाशिकमध्ये अवैध सुगंधित पान मसाला कारखान्यावर छापा. 7.29 लाखाचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक. नाशिक शहरात अन्न सुरक्षा व सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अवैध सुगंधित पान मसाला कारखान्यावर अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 7,29,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी अटकेत आहे. दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुशीला काळे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दादगाव शिवारातील पिंपळगाव खंब रोड परिसरात कोणतीही शासकीय परवानगी नसताना सुगंधित पान मसाल्याचे उत्पादन सुरू आहे. या माहितीच्या आधारे पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. छाप्यात संबंधित शेतातील शेडमध्ये कोठाराचा वापर करून अवैधरित्या सुगंधित पान मसाला तयार केला जात असल्याचे निष्पन्न झालं. या ठिकाणी अन्न व प्रशासन विभागाचे शिक्के तोडलेले आढळून आले. कारखान्यात 2 मशिनरीद्वारे उत्पादन सुरू होतं. या कारवाईत अवैध सुगंधी पान मसाला, कच्चा माल, पॅकिंग साहित्य, यंत्रसामग्री असा एकूण 7,29,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात राम अवतार सिपू देवी तंडेल वय वर्ष 24 राहणार भावला नागौर राजस्थान यास अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सह आयुक्त पोलीस उपायुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक, अन्न व प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने केली आहे.